हाय, मी यूट्यूब चॅनल जय भीम सर्वांना. मी प्रियंका किचन मध्ये तुमच्या मनापासून स्वागत करते. चला, आज तुम्हाला बनवून दाखवते महाराष्ट्र पद्धतीमध्ये चिवडा रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपी ट्राय करून घेऊया. आता चिवडा तुम्हाला बनवून दाखवते. एकदा बनवून ठेवा, तुम्ही 1 महिना आरामात ह्याला खाऊ शकता. मी कधी पण असं कुठे फिरायला वगैरे गेलं तर सोबत पण नेऊ शकता. चला तर रेसिपी ट्राय करून घेऊया. एक मोठ्या आकाराची कढई घेतली आहे. ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकलंय 2-3 चम्मच आणि थोडं हळदी पावडर टाकलेलं आहे. आता पोहा घ्यायचा, पेपर पोहा असतो, पतला पोहा. ह्याला छान छानून घ्यायचं छाननीने आणि थोडं उन्हामध्ये वाळवून घ्यायचं ह्याला. आणि ह्याला तेलामध्ये छान असं भाजून घेऊया, मिक्स करून घेऊया ह्याला. हळदी पावडर टाकलेला आहे मी. ह्याला छान असा कुरकुरी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि छान असं भाजून झाला की ह्याला काढून घेऊया. एक साईडने काढून घ्यायचा. बघा, असा कुरकुरी होऊ द्यायचा. आणखी परत कढईमध्ये तेल टाकूया. तेलामध्ये थोडे शेंगदाणे म्हणतात, मूंगफली म्हणतात, प्रत्येक लोकांची अलग अलग लँग्वेज. शेंगदाणे छान असे भाजून घेऊया. शेंगदाणे भाजून झाले की ह्याच्यामध्ये टाकूया नारळ सुकं. ह्याला पण थोडं भाजून घेऊया गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. हे छान असं ब्राऊन करून घेऊया. त्याला कंटिन्यू चालवत राहायचं आहे. शेंगदाणे आपले छान असे पकले पाहिजे. याला टचे फुटतपर्यंत शेंगदाणे याला पकवून घेऊया. हे पकवून झालं की हे तळणी काढून ठेवूया मिश्रण आपलं. एकदा रेसिपी ट्राय करून बघा आणि 1 महिना आरामात खा रेसिपी. अशी रेसिपी आहे, सर्वांना खूप आवडेल अशी रेसिपी आहे. प्रत्येकाकडे वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये चिवडा बनवलेला जातात आणि आमच्या साईडनी हा चिवडा बनवलेला जातो. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने बनवते सांगा मला कमेंट मध्ये. आता आपले शेंगदाणे आणि खोबरं छान भाजून दिलेलं आहे. मला साईडने काढूया. आता त्या तेलामध्ये थोडं मी जिरं टाकलेलं आहे, थोडी राई टाकलेली आहे आणि कांदा. 4 असे कांदे कापून ठेवले होते मी. ह्याला आधी कापून ठेवायचे आणि थोडी छान खाली सुकू द्यायची. आणि थोडे 2-4 लसणच्या पाकड्या घेतल्या. ह्याला पण मी अशी लांब लांब कट करून घेतली आहे. आणि कांदे पण असे पातळ पातळ कापून घेतलेले आहे. ह्याला छान तेलामध्ये असे फ्राय करून घेऊया. ह्याचा कलर चेंज होईपर्यंत ह्याच्यामध्ये टाकूया कढीपत्ता आणि हिरवी मिरची. कढीपत्त्याने कापून घेतलेला आहे. ह्याला पण छान ह्याच्यामध्ये टाकून दिलेला आहे. त्याच्यामध्ये टाकूया फुटाणे. ह्याला डालिया म्हणतात की काय म्हणतात, आमच्याकडे याला डालिया म्हणतात. ते टाकूया ह्याच्यामध्ये. 1 वडे टाकलेला आहे मी. ह्याच्यामध्ये टाकला थोडं हळदी पावडर, थोडं धने पावडर आणि थोडं मिरची पावडर टाकलेलं आहे. नमक टाकूया याच्यामध्ये. नमक टाकलेलं आहे. ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ठेवायची आहे लो. मसाला आपला जळला नाही पाहिजे करून छान असं हलक्या हाताने हलवत राहायचं. छान असं पूर्णपणे मिक्स करून घेऊया. आता आपण जी साईडने पोहा भाजून ठेवला होता तो पोहा टाकूया ह्याच्यामध्ये. तळलेली शेंगदाणे आणि खोबरं ह्याला पण असं छान मिक्स करून घेऊया. कंटिन्यू ह्याला असं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला ह्याच्यामध्ये मुरमुरे टाकायचे असते तर टाका, नाहीतर पोहाचा पण चिवडा असा ठेवू शकता. तर मी ह्याच्यामध्ये थोडे मुरमुरे टाकलेले आहे. आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. थंड करून घ्यायचं आणि डब्यात भरून ठेवून द्यायचं.